6 वर्षापूर्वी एमेवाडेच्या प्रयत्नाने या जो सूर्या डॅमचा प्रकल्प आहे त्याची सुरुवात झाली होती। 403 MLD पाणी हे आज आपल्याला मिळते आणि त्यातील 170 MLD पाणी हे वसई विरारला देऊन उर्वरित 218 MLD पाणी हे मीरा भाईंदर महापालिकेला मिळणार आहे आणि त्यापैकी काही पाणी हे ते ग्रामीण भागातील लोकांना मिळणार आहे। भविष्यामध्ये वाढवण बंदरातून भविष्यामध्ये ह्या प्रकल्पातून अजून साधारणतः आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार 100 MLD पाणी अतिरिक्त मिळणार होतं, परंतु ते 100 MLD नसून अजून कमी आहे असं अधिकाऱ्यांचं मत आहे। तर त्याचा उपयोग कसा करायचा आणि कुठल्या महापालिकेला ते वितरित करायचं त्याचा निर्णय भविष्यामध्ये होणारच आहे। आमचं तर म्हणणं असं आहे की ठाणे महापालिका क्षेत्रामध्ये पाणी टंचाईची जी वाढ झालेली आहे त्यामुळे ठाण्याला मिळावं, परंतु तो शेवटी निर्णय हा शासन स्तरावर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री घेतील। आज मीरा भाईंदर शहरातील 218 MLD पाणी हे साधारणतः 2 वर्षापूर्वीच आम्हाला मिळणार होतं, परंतु अद्यापर्यंत कामाची प्रगती काय झालेली आहे हे बघण्यासाठी मी ह्या ठिकाणी आलो होतो। जवळजवळ 2 वर्षापूर्वी आलेलो असताना सुद्धा आम्हाला सांगितलं होतं की 2024च्या सुरुवातीच्या काळामध्ये आम्ही पाणी पुरवठा मीरा भाईंदर शहराला देऊ शकू, परंतु अद्यापर्यंत काम झालेलं नाही आहे। कारण जे चेन्नईला पाण्याच्या टाकीचं काम आहे ते पूर्ण झालेलं नाही, त्या ठिकाणी जाणारा ब्रिज आणि रस्ता अजूनपर्यंत झालेला नाही। परंतु जे अधिकारी आहेत एमएमआरडीचे त्यांच्या मतानुसार साधारणतः जून महिन्यामध्ये आम्ही ते काम पूर्ण करू, परंतु मुख्य अडचण जी आहे ती 132 kV ची जी लाईन आहे ती लाईनीचं काम अद्याप झालेलं असल्याकारणानं, कारण विद्युत पुरवठा नसेल तर ती पाणी जरी इथली व्यवस्था पूर्ण झाली असेल तरी आमच्यापर्यंत पोहोचू शकत नाही। पाईपलाईनचं काम जवळजवळ 70% पूर्ण झालेलं आहे, ते साधारण 4 ते 5 महिन्यामध्ये पूर्ण होईल। मीरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रामध्ये अंतर्गत जलवाहिनीचे जे काम आहे ते पण जवळजवळ 70% पूर्ण झालेले आहे, तेही पावसाळ्यापूर्वी पूर्ण व्हावे असे आयुक्तांना मी निर्देश दिलेले आहेत। परंतु शेवटी ह्या धरणातून जे मिळणारं पाणी आहे ते आमच्यापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे। आता भांगरे जे आमचे एमएमआरडीचे अधिकारी आहे, ह्या प्रकल्पाचे प्रमुख आहेत, त्यांच्या मतानुसार साधारणतः नोव्हेंबरपर्यंत म्हणजे दिवाळीच्या सुमारास हे पाणी आम्हाला मीरा भाईंदर शहरातील नागरिकांना मिळू शकेल। आम्ही तारीख पे तारीख जसं चाललंय तसं 3 वर्षापासून तारीख पे तारीख चाललंय, परंतु शेवटी आता राज्याचा मंत्री म्हणून आमची ही जबाबदारी आहे। ह्या संदर्भात पुढील महिन्यामध्ये मंत्रालयामध्ये सुद्धा सर्व संबंधितांची बैठक घेण्यात येईल, कारण मे महिन्यामध्ये जी सिव्हिल वर्क आहेत ते कंप्लीट होईल असं त्यांनी सांगितलेलं आहे। तर ती कंप्लीट झाल्यानंतर एक बैठक घेऊन उर्वरित कामासाठी कालावधी निश्चित करण्यात येईल आणि ह्याच वर्षामध्ये म्हणजे 2025 मध्येच मीरा भाईंदर शहराला 218 MLD पाणी कसं मिळेल याची तयारी आम्ही करतोय आणि आजच्या ह्या पाहणी दौऱ्यातून स्पष्ट होत आहे की किमान 6 ते 7 महिन्याचा कालावधी ह्या अधिकाऱ्यांना हे काम पूर्ण होण्याकरता लागणार आहे। मुख्यमंत्री महोदयांनी याचा सगळा विचार केलेला आहे। उर्वरित जे पाणी आहेत ते ग्रामीण भागाला देण्यात येईल। सिंचन क्षेत्रामध्ये जर काही अडचणी निर्माण होत असतील हे पाण्यामुळे तर त्याचावरही तोडगा काढण्यात येईल, परंतु शेवटी पाणी ही गरजेची आहे आणि आजूबाजूच्या महापालिकांना पाणी पुरवठ्याची जी कमी आहे ती कमी पूर्ण करण्याकरता ह्या प्रकल्पाचं नियोजन करण्यात आलं होतं एमएमआरडीच्या माध्यमातून। त्याचं कामही आता पूर्णत्वास जात आहे, पण शेवटी प्रत्येक ठिकाणी ज्या ठिकाणी अशी पाण्याची व्यवस्था इतर महापालिकांना किंवा शहरी भागातील नागरिकांना केली जाते त्या ठिकाणी थोडा प्रश्न निर्माण होतो। ही वस्तुस्थिती नाकारता येत नाही, परंतु त्यावर शासन योग्य तो निर्णय घेईल।